नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं नाव आहे ज्यांची सभा असली की हजारोंची गर्दी होते, ज्यांची भाषणशैली ऐकण्यासाठी लोक तासनतास वाट पाहतात, ज्यांच्या प्रत्येक वक्तव्याची चर्चा सोशल मीडियापासून ते टीव्ही स्टुडिओपर्यंत होते, ते म्हणजे राज ठाकरे. पण इथेच प्रश्न निर्माण होतो की इतकी लोकप्रियता, इतकी करिश्माई व्यक्तिमत्व, इतकी प्रभावी वक्तृत्व शैली, तरीही राज ठाकरे आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत? सर्वप्रथम मित्रांनो, राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास समजून घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यांची ओळख एक आक्रमक, अभ्यासू आणि प्रभावी वक्ता अशी निर्माण झाली होती. अनेकांना त्या काळात असं वाटत होतं की भविष्यात शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे जाईल. मात्र पुढे पक्षात वेगळे राजकीय निर्णय झाले आणि नेतृत्वाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. याच पार्श्वभूमीवरती 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजेच MNS ची स्थापना केली. नवीन पक्ष, नवीन नेतृत्व आणि मराठी अस्मितेचा मुद्दा. त्यामुळे काही वर्षातच MNS महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला. विशेषतः 2009च्या विधानसभा निवडणुकीत MNSने अनेक ठिकाणी प्रभावी कामगिरी केली. अनेक जागावर त्यांनी मोठ्या पक्षांचं गणित बिघडवली आणि काही ठिकाणी विजयी मिळवला. त्या काळात अनेक राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज व्यक्त केला होता की भविष्यात MNS महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ताकद बनू शकते. पहिलं कारण म्हणजे राज्यभर मजबूत संघटना उभी करण्यात आलेल्या अडचणी. एखादा नेता कितीही लोकप्रिय असला तरी मुख्यमंत्री होण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, प्रत्येक मतदारसंघात पक्षाची मजबूत संघटना, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचं जाळं आवश्यक असतं. MNSचा प्रभाव मुख्यतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या शहरी भागामध्ये जास्त दिसला. मात्र ग्रामीण महाराष्ट्रात पक्षाला तितकं मजबूत स्थान निर्माण करता आलं नाही. दुसरं कारण म्हणजे निवडणुकीतील मर्यादित यश. मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभेत बहुमत किंवा बहुमताच्या जवळपासची ताकद लागते. पण MNSला विधानसभा निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या नाहीत की सत्ता स्थापनेचा दावा करता येईल. मोठ्या सभा आणि निवडणुकीतील मतं यामध्ये अनेकदा मोठा फरक असतो. लोक भाषण ऐकायला येतात, पण मतदान करताना अनेक वेगळे घटक काम करतात. तिसरं कारण म्हणजे बदलणारे राजकीय मुद्दे. सुरुवातीच्या काळात मराठी अस्मितेचा मुद्दा MNSची मोठी ताकद होता. मात्र कालांतराने मतदारांच्या अपेक्षा बदलल्या. रोजगार, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, महागाई, आरक्षण, शिक्षण आणि आरोग्य यासारखे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरू लागले. त्यामुळे पक्षालाही आपल्या अजेंडामध्ये सातत्याने बदल करावे लागले. आणि चौथं कारण म्हणजे मोठ्या पक्षाची असणारी स्पर्धा. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यासारख्या पक्षांची अनेक दशकांची संघटनात्मक ताकद आहे. या पक्षाकडे हजारो कार्यकर्ते, स्थानिक नेतृत्व, आर्थिक संसाधनं आणि निवडणूक यंत्रणा आहेत. अशा परिस्थितीत नवीन पक्षासाठी राज्यभर विस्तार करणं हे अत्यंत कठीण काम ठरतं. आणि पाचवं कारण म्हणजे पक्षातील नेत्यांची गळती. वेगवेगळ्या काळात MNS मधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाली आणि अनेक मतदारसंघामध्ये पक्षाला पुन्हा नव्याने उभं राहावं लागलं. गेल्या काही वर्षात राज ठाकरे यांच्या भूमिकामध्ये विविध मुद्द्यावरती बदल दिसले. काही समर्थकांच्या मते हे बदल परिस्थितीनुसार आवश्यक होते, तर काही टीकाकारांच्या मते यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या विषयावर राजकीय विश्लेषकांची मतं वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी करिश्माई भाषणशैली किंवा लोकप्रियता महत्त्वाची असतेच, पण त्याहून अधिक महत्त्वाचं असतं ते म्हणजे विधानसभेतील आकडे. ज्या पक्षाकडे पुरेसे आमदार नाहीत त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणं अत्यंत कठीण असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटी सत्ता ही आकड्यांच्या आधारावरच ठरते. मग आता प्रश्न असा आहे की राज ठाकरे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात का? याचं उत्तर हो किंवा नाही अशा एका शब्दात देता येणार नाही. जर MNSने राज्यभर संघटना मजबूत केली, ग्रामीण भागात प्रभाव वाढवला, अधिक जागा जिंकल्या आणि व्यापक मतदारांचा पाठिंबा मिळवला, तर भविष्यात राजकीय समीकरणं बदलू शकतात. पण त्यासाठी पक्षाला निवडणुकीत मोठं यश मिळवणं आवश्यक असेल. राजकारणात परिस्थिती सतत बदलत असते, त्यामुळे भविष्यात काय होईल हे मतदारच ठरवतील. तुमच्या मते राज ठाकरे मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत आणि भविष्यात त्यांच्याकडे ती संधी आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.